कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रात हजारो कोटीचा खर्च होतोय. पण याच खर्चावर आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांनी मोठा सवाल उपस्थित केलेला आहे. न्यायमूर्ती वराळे म्हणाले की कुंभमेळ्यासाठी सुमारे 32,000 कोटी रुपये खर्च होत असल्याचं सांगितलं जात आहे. पण या रकमेपैकी फक्त 0.1% म्हणजेच जवळपास 32 कोटी रुपये शिक्षणासाठी दिले असते तर महाराष्ट्रातील 100 ते 120 मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा वाचू शकल्या असत्या, असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. पण लक्षात घ्या, न्यायमूर्तींनी कुंभमेळा विरोध केलेला नाही. त्यांचा सवाल आहे की मोठ्या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात. मग आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुरेसा निधी का नाही? मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होत असतील तर ते मागचं कारण काय आणि सरकारने शिक्षणाला किती प्राधान्य द्यायला हवं? त्यामुळे आता एकच चर्चा सुरू झालेली आहे की कुंभमेळा महत्त्वाचा, पण महाराष्ट्राचं भवितव्य घडवणाऱ्या शाळा त्याहून कमी महत्त्वाच्या आहेत का? तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.